नमस्कार, जय शिवराय। आज राजपुरी खाडीतील इतिहास हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून दडलेला आहे। तो मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून सादर करीत आहे। 1950 सालानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, परंतु येथील कोळी बांधवांना सरकारनं या कोळी जातीचा उल्लेख अद्यापही केलेला नाही। म्हणून माझ्या कोळी बांधवांना जात प्रमाणपत्र दिले गेले नाही। आज गेली 75 वर्ष झाली। या भागातील कोळी बांधवांनी खूप प्रयत्न केला, परंतु न्याय मिळाला नाही। हीच एक दुःखाची गोष्ट आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी गुलामगिरीतून आम्हाला काढले, ते हेच दिवस बघण्यासाठी का? पुढील स्टोरी तुम्ही नक्की बघा आणि प्रत्येक कोळी बांधवांपर्यंत ही व्हिडिओ पोचवा। अरबी समुद्राच्या लाटांवर ज्याने शतकानुशतके आपले वर्चस्व गाजवले, त्या जंजिऱ्याच्या सिद्धीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारानं कसे आव्हान दिले? जेव्हा स्वराज्यासाठी पश्चिमेचा अथांग समुद्र जिंकण्याची वेळ आली, तेव्हा सह्याद्रीच्या मावळ्यांच्या खांद्याला खांदा लावून राजपुरीच्या खाडीतील स्थानिक कोळी बांधवांनी महाराजांना कशी साथ दिली? स्वराज्याच्या सागरी मोहिमेतील कोळी वीरांचे ते ऐतिहासिक योगदान, जो इतिहास आजही राजपुरीच्या खाडीतील लाटांमध्ये घुमतो आहे। पाहूया ही थरारक गाथा। राजपुरीची खाडी ही केवळ एक जलमार्ग नव्हती, तर जंजिऱ्याच्या सिद्धीच्या सत्तेची मुख्य नस होती। सिद्धीचे सैन्य या जलमार्गावरून किनाऱ्यावरील रयतेला त्रास देत असे। छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखले होते की ज्यांचे आरमार त्याचा समुद्र। पश्चिम किनारपट्टीवरील रयतेला सुखी करायचे असेल तर राजपुरीच्या खाडीवरील सिद्धीचे वर्चस्व मोडून काढणं अपरिहार्य होते। सिद्धीच्या जुलुमामुळे राजपुरी, दिघी आणि आजूबाजूच्या गावातील पारंपरिक मच्छीमार कोळी समाज त्रस्त होता। त्यांना गरज होती ती एका छत्रपतींची आणि स्वराज्याच्या भगव्या झेंड्याची। कोळी बांधवांचे गुप्त सहाय्य आणि महाराजांची रणनीती काय होती ते पाहूया। रात्रीच्या अंधारात किनाऱ्यावर चाललेली गुप्त बैठक। कोळी बांधव महाराजांच्या सरदारांना, उदाहरणार्थ मायाजी नाईक, लाय पाटील किंवा दर्यासारंग, समुद्रातील पाण्याच्या प्रवाहाची माहिती देताना दाखवले आहेत। सह्याद्रीचे मावळे डोंगरांमध्ये वाघासारखे लढत होते, पण समुद्राच्या छातीवर लढण्यासाठी समुद्राचा स्वभाव माहीत असणं गरजेचे होते। आणि हा स्वभाव पिढ्यानपिढ्या राजपुरीच्या खाडीत जगणाऱ्या कोळी बांधवांपेक्षा चांगला कोणाला ठाऊक असणार? भरती आणि ओहोटीची अचूक वेळ, समुद्रातील लपलेले खडक आणि पाण्याचे अंतर्गत प्रवाह यांची अचूक माहिती कोळी वीरांनी महाराजांच्या गुप्तहेरांना व आरमारी अधिकाऱ्यांना दिली। गुप्त हालचाली व आसरा, सिद्धीच्या तोफांच्या नजरेतून वाचून महाराजांच्या मावळ्यांना आणि रसद सामग्रीला राजपुरीच्या खाडीतून सुरक्षित पार करण्याचे काम स्थानिक कोळी बांधवांनी आपल्या लहान होड्यांच्या साहाय्याने केले। मराठा आरमाराच्या जहाजांसाठी लाकूड काम, जहाजांची डागडुजी आणि स्थानिक नाविक तयार करण्यात कोळी बांधवांचा मोलाचा वाटा होता। तोफांचा धडाका, रात्रीच्या अंधारात समुद्रात होणाऱ्या चकमकी, मशालींच्या उजेडात तलवारींचे युद्ध आणि कोळी तरुणांचा शौर्यपूर्ण लढा, हे आता पुढे पाहूया। जेव्हा जंजिऱ्यावर आणि आजूबाजूच्या सिद्धीच्या चौक्यांवर मराठ्यांनी हल्ले चढवले, तेव्हा राजपुरीची खाडी रक्तानं आणि तोफांच्या धुरानं न्हाऊन निघाली होती। लहान मचवे घेऊन सिद्धीच्या मोठ्या लढाऊ जहाजांच्या हालचालींवर लक्ष ठेवणं, त्यांच्या रसदीचे मार्ग रोखणं आणि अचानक हल्ले करून सिद्धीच्या सैन्याला चकित करणं, यात कोळी तरुणांनी असीम धैर्य दाखवले। बलिदान, अनेक कोळी वीरांनी आपल्या गावांचे, घरांचे आणि संसाराचे नुकसान सोसले, परंतु स्वराज्याशी केलेली निष्ठा कधीही सोडली नाही। महाराजांनीही या बांधवांच्या पराक्रमाचा आणि निष्ठेचा सदैव गौरव केला। इतिहास केवळ कागदावरच्या अक्षरांमध्ये नसतो, तो या मातीत आणि समुद्राच्या लाटांमध्ये जिवंत असतो। छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार उभे राहिले, ते सह्याद्रीच्या मावळ्यांच्या घामानं आणि कोकणच्या कोळी बांधवांच्या अथांग रक्तानं। राजपुरीची खाडी आजही त्या पराक्रमाची, त्या त्यागाची आणि स्वराज्यासाठी दिलेल्या योगदानाची साक्ष देत उभी आहे। इतिहासात सन्मान, वर्तमानात उपेक्षा। महाराजांच्या मावळ्यांवर जात प्रमाणपत्राचा वनवास
ही आपण पाहणार आहोत. ज्या राजपुरीच्या खाडीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीशी हा कोळी समाज ढाल बनून उभा राहिला, ज्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी छातीचा कोट करून समुद्राच्या लाटांशी झुंज दिली, त्या मूळ भूमिपुत्रांच्या पुढच्या पिढ्यांवर आज स्वतःची ओळख सिद्ध करण्याची वेळ का यावी? आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना एकत्र बांधले. महाराजांच्या सैन्यात कधी जातपात पाहिली गेली नाही. पाहिली गेली ती फक्त निष्ठा, कर्तृत्व आणि मातीवरचे प्रेम. पण आज स्वातंत्र्याची 75 वर्ष उलटून गेल्यानंतरही आमच्याच सरकारने मात्र जातीपातीच्या कागदी घोळात या समाजाला असा काही अडकवून ठेवलाय की ज्यांनी देशाला समुद्र सांभाळून दिला त्यांनाच आज स्वतःचे जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कोर्ट कचेऱ्यांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर आपल्या रयतेच्या मुलांवर ही लाचारीची वेळ कधीच येऊ दिली नसती. पण केवळ शासकीय जात पडताळणी आणि हक्काचे आरक्षण प्रमाणपत्र नसल्यामुळे या गुणवंत तरुणांना हक्काच्या सरकारी नोकऱ्यांपासून जाणीवपूर्वक वंचित ठेवले गेले.